ब्रेकिंग न्यूज। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे। जिल्हा प्रशासनाने नागपूरमध्ये मतदानाची तयारी पूर्ण केली आहे। 20,000हून अधिक कर्मचारी या मतदानासाठी तैनात असणार आहेत। पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे। दरम्यान या तयारीचा आढावा घेतलाय तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे। नागपूरमध्ये मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। पहिल्या फेजमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये 5 मतदारसंघ आहेत त्यातले नागपूरमध्ये 2 आहे आणि मागच्या 1.5-2 महिन्यापासून आमचे सगळे अधिकारी कर्मचारी जवळपास ह्या इलेक्शन प्रोसेसमध्ये 28,000पर्यंत आपण अधिकारी कर्मचारी डिप्लॉयमेंट आपण केलेला आहे। आमची तयारी पूर्ण झालेली आहे। आता नागपूरकरांना माझी विनंती आहे की उद्या कसलीच सुट्टी न घेता दुसरे कामं सगळे सोडून पहिलं काम आपलं घरातून बाहेर पडून आपलं नाव ज्या मतदार केंद्रावर आपण नोंदवलेलं आहे ते जाऊन स्वतः जवळच्या मतदान केंद्रावर मतदान करून नागपूर जिल्ह्याला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास करायचं आहे। तर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं उद्या मतदान होणार आहे आणि त्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन नागपूरचं सज्ज आहे। दरम्यान या तयारीचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूयात। लोकशाहीचा ज्याला महोत्सव आपण म्हणतो असा जो आहे मतदानाचा दिवस अखेर आलेला आहे। उद्या नागपूर जे आहे पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान होणार आहे। त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि नागपूरचा समावेश आहे। या 2 ठिकाणी जे आहे नागपुरात होणार आहे। तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा मतदान जे आहे ते उद्या पार पडणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीने जे आहे पोलिंग पार्ट्या ज्या मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी अधिकारी असतात ते आता सज्ज झालेले आहे। जवळपास नागपूरमध्ये जे आहे नागपूरमध्ये 2,105 मतदान केंद्र आहे तर रामटेकमध्ये 2,405 मतदान केंद्र असणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जय्यत तयारी करण्यात आली। यासाठी जवळपास 30,000च्या घरात जे आहे कर्मचारी जे आहे ते तैनात असणार आहे। त्याचबरोबर पोलिसांचाही मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त असणार आहे। या ठिकाणी जे पोलिंगवर जाणारे बूथ कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना जे आहे साहित्य दिले जातं, व्हीव्हीपॅट असो, ईव्हीएम मशीन्स असो आणि त्यांना या सगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने तिथं प्रक्रिया राबवली जाणार आहे या सगळ्याची जी माहिती आहे ती इथे दिली जात आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने। जे खरं कर्तव्य आता जे आहे सर्वसामान्य नागरिकांचं आहे त्यांनी मतदान केंद्रावर जाणे आणि मतदान करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।